आणि सुरुवातीलाच बातमी आहे पावसासंदर्भातली, ती म्हणजे विदर्भासह मध्य भारतामध्ये 2 ते 3 दिवसात ऊन अधिक वाढलेला आहे आणि पाऱ्यामध्ये वाढ होताच आर्द्रता वाढून पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता निर्माण झाली आहे। त्या 3 दिवसांमध्ये असा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली असून 7 एप्रिलपर्यंत राज्यातील विदर्भासह पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाचा येलो अलर्टचा इशारा हवामान विभागाने दिलाय। पश्चिमेकडून वाहणारे वारे आणि दक्षिण पूर्वेकडून वाहणारे वारे यांचा संयोग विदर्भापासून ते तमिळनाडूपर्यंत होत आहे आणि त्यामुळे या भागात कमी दाबाचा पट्टा तयार झालाय। तर या काळात शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घ्यावी। काळे ढग जमा झाले असताना किंवा विजा चमकत असताना शेतकऱ्यांनी शेतात काम करू नये असं आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आलंय। तर पालघरमध्ये गडचिंचले साधू हत्याकांडाची पुनरावृत्ती होता होता टळली आहे। चंद्रनगर भागात 2 साधू भिक्षा मागण्यासाठी आलेले होते, मात्र हे साधू चोर असल्याच्या अफवेनंतर साधूंना परिसरातील काही नागरिकांनी घेराव देखील घातला। पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि त्यामुळे गडचिंचले हत्याकांडाची पुनरावृत्ती या ठिकाणी टळलेली आहे। आणि याविषयी आपण सविस्तर अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी राहुल पाटील आपल्या सोबत आहेत। राहुल, नेमकं काय चाललंय? आपण पाहतोय पालघरमध्ये पुन्हा एकदा अशा घटनेची पुनरावृत्ती होणार होती, मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे ती टळलेली आहे। नक्कीच आपण बघायला गेलं तर 3 वर्षांपूर्वी पालघरमधील जे गडचिंचले आहे या ठिकाणी चोर असल्याच्या संशयावरून साधूंची जमावाकडून हत्या करण्यात आली होती। त्यानंतर पालघर पोलिसांकडून जनसंवाद अभियान जे आहे ते राबवण्यात येते, मात्र तसाच गडचिंचले हत्याकांडाप्रमाणेच प्रकार जो आहे तो काल वाणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चंद्रनगर येथे या सगळ्या घटनेची पुनरावृत्ती होता होता टळलेली आहे। कारण वेळीच पोलीस प्रशासन असेल किंवा येथील स्थानिक जागरूक नागरिक आहेत त्यांनी या ठिकाणी धाव घेतली आणि त्यानंतर 2 साधूंची जमावाकडून सुखरूप सुटका करण्यात आलेली आहे। हे दोन्ही साधू जे आहेत ते यवतमाळ जिल्ह्यातील असून भिक्षा मागण्यासाठी ते पालघर जिल्ह्यात आले होते, मात्र चंद्रनगर भागात गेल्यावर हे चोर असल्याची अफवा जी आहे ती पसरली आणि त्यानंतर काही नागरिकांनी या दोन्ही साधूंना घेराव घातला होता। मात्र वेळीच वाणगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी असतील किंवा पालघर पोलीस प्रशासन असेल यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत या दोन्ही साधूंची सुखरूप सुटका करण्यात आली केलेली आहे। त्यानंतर या साधूंकडून काही कागदपत्र तपासली असता आधार कार्ड, पॅन कार्ड तसेच इतर कागदपत्र पाहिली असता ते मूळचे यवतमाळ इथून असून ते भिक्षा मागण्यासाठी आल्याचं स्पष्ट झालंय। मात्र पालघर पोलिसांकडून आता वारंवार आवाहन केलं जाते की अशा प्रकारे जर अफवा पसरत असतील तर नागरिकांनी या अफवांवर विश्वास ठेवू नये। पोलिसांकडून जागरूकतेचं आवाहन केलं जाते। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आणि आता बातमी आहे हिंगोलीमधली। हिंगोलीमध्ये पाण्यावर तरंगणाऱ्या बाबाची चांगली चर्चा सुरू झाली आहे। तर हा बाबा पाण्यावर तरंगताना पाहण्यासाठी नागरिकांनी सुद्धा गर्दी केली होती। मात्र पाण्यावर तरंगणं हा कोणताही चमत्कार नाही, तर पोहण्याची कला जर चांगल्या प्रकारे येत असेल तर सहज शक्य आहे, हे पुणे जिल्ह्यातल्या चाकण इथल्या योग शिक्षकांना दाखवून दिलं। योगाच्या माध्यमातून आपण आणि आपले अनेक विद्यार्थी पाण्यात योगा तसंच पाण्यात चालणं असे कितीतरी प्रकार या लीलया करतो आणि त्यांनी सप्रमाण दाखवूनही दिलंय। पाणी हे सर्व चराचराचा आधार आहे। पाणी हे जीवन आहे। पाण्याविषयी थोडासा अभ्यास केला तर आपण पाण्यावर तरंगू शकतो। तुम्हाला जर उत्तम पोहता येत असेल आणि त्याचबरोबर योगासन प्राणायाम येत असेल, श्वासाची कॅपॅसिटी तुमची चांगली असेल तर तुम्ही उत्तम प्रकारे जलयोगा करू शकता। माझे छोटे छोटे विद्यार्थी पाण्यावर सहज तरंगतात, जलयोगा करतात, पाण्यात उभं राहणं, पाण्यात चालणं, हे सगळे प्रकार ते करतात। आणि आता बातमी आहे शिवसेना फुटीला अनेक महिने उलटून गेले असले तरी दोन्ही गटातील नेत्यांमध्ये धुसफूस कायम आहे। कार्यकर्ते देखील एकमेकांविरुद्ध आक्रमक असलेले पाहायला मिळतात आणि त्यातूनच ठाण्यात शिवसेना महिला कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या एका महिला पदाधिकाऱ्याला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे। ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला फेसबुक पोस्टवरून मारहाण करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय। तर रोशनी शिंदे संध्याकाळी ऑफिसमधून घरी जाण्याच्या तयारीत असताना ऑफिसच्या आवारात शिरून त्यांना शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी मारहाण केली असा आरोप आहे। तर पोलिसांनी मात्र अजून एफआयआर दाखल केलेली नाही
आणि वैद्यकीय अहवाल आल्यावर तपास सुरू करणार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय। में जो एप्लीकेशन दी है वो एप्लीकेशन की हम जांच करेंगे। उसके साथ ही जो क्लिप है वो भी हम देख लेंगे और मेडिकल सर्टिफिकेट जैसे ही आएगा मेडिकल सर्टिफिकेट के तहत दोषियों पर कार्रवाई की जाएगी। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला झालेल्या मारहाण प्रकरणी संजय राऊतांनी संताप व्यक्त केलाय। आम्हीही बेदम मारहाण करू शकतो असा इशारा देताना ठाण्यातल्या बाजार बुणग्यांना आवरा, देवेंद्र फडणवीस तुम्ही फक्त ठाण्याचे गृहमंत्री आहात का असा सवाल राऊतांनी केलाय। तसंच मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून ठाण्यात हे सगळं होत असल्याचाही आरोप त्यांनी केलाय। बेदम मारहाण आम्ही सुद्धा करू शकतो, बरं का? ही बेदम मारहाण पोलिसांच्या संरक्षणात होते हे महत्वाचं आहे। देवेंद्र फडणवीस आपण गृहमंत्री आहेत म्हणून तुम्हाला मी सांगतो, हे जे बाजार भुणगे तुम्ही म्हणताय ना, या ठाण्यातल्या बाजार भुणग्यांना हिंमत असेल तर आवरा गृहमंत्री म्हणून। जर तुमच्या मनगटामध्ये बरं का खरोखर रक्त असेल स्वाभिमानी, तर ठाण्यामध्ये ही जी बाजार भुणगेगिरी सुरू आहे, ठाण्यात गृहमंत्र्याचं राज्य आहे की नाही, फडणवीस ठाण्याचे गृहमंत्री आहेत की नाहीत, एका निशस्त्र महिलेवर 100 महिला येऊन हल्ला करतात, पोलीस आयुक्तांनी का बांगड्या भरल्या आहेत का? ठाण्यातले पोलीस काय गुंडटोळीत सामील झाले आहेत का? हे हल्ले वगैरे आहेत ना, तुमचे पोलीस आहेत ना, त्यांना घरी बसवा 24 तास, मग हल्ले काय ते आम्ही दाखवू। पण मुख्यमंत्री ठाण्याचेच आहेत। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंच होत आहे हे। ठाण्यातच का होत आहे? संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही त्यांना पुरून उरलेलो आहोत, बरं का? कोण आहे ते? आणि यानंतर थेट आपण ठाण्यात जाणार आहोत। ठाण्यातील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत आहेत। म्हणजे अगदी आपण बघतो की खाली एक चिटी पण मुंगी पण मरू नये आपल्याकडून, अशा प्रकारची भावना भगवान महावीर यांनी सर्व समस्त मानव जातीला दिली आणि अहिंसेचे खऱ्या अर्थाने सर्व विश्वाला शिकवण देणारे भगवान महावीर यांची आज महावीर जयंती आहे। मी मनापासून सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि त्याचबरोबर सगळे व्यापारी बांधव भगिनी इथे उपस्थित आहेत। मला आपल्या सगळ्यांना माहीत आहे धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी आपल्या देवीची स्थापना केली नवरात्रीची, तिथे त्यावेळेस तुमचा सगळ्यात मोठा सहभाग त्यांच्या बरोबर होता आणि म्हणून नेहमी दिघे साहेब सांगायचे की या ठाण्याच्या विकासामध्ये आपल्या या व्यापारी बांधव भगिनी जैन समाजाचा मोठा सिंहाचा वाटा आहे, मोठा सहभाग आहे आणि म्हणून तुम्हाला मी मनापासून, मामा बरोबर आहे ना, उत्तमबाई आहे, सगळे सुरेश। तर आपण पाहिलं ठाण्यामध्ये जैन मंदिराजवळ टेमी नाका येथे महावीर जयंती निमित्तानं एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्या कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री संवाद साधत होते। वयात पुढच्या बातमीकडे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलंय। किरीट सोमय्या, राहुल कुल आणि दादा भुसेंवर कारवाई कधी करणार असा सवाल संजय राऊतांनी पत्राद्वारे फडणवीसांना विचारलाय। संजय राऊतांनी वारंवार सोमय्या, कुल आणि भुसेंवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते, मात्र त्यांच्यावर झालेल्या आरोपांवरून अद्याप सरकारकडून कोणतीही कारवाई न झाल्यानं संजय राऊतांनी थेट फडणवीसांना हे पत्र लिहिलंय। ठीक आहे, मी बाजार भुणगे आहोत, मग तुम्ही कोण आहात? सर्व शक्तिमान लोकांवरती कारवाई करा, घाबरू नका। मग गौतम अडाणीला का वाचवताय? नीरव मोदी का पळून गेला? विजय मल्ल्या कसा पळून गेला? मेहुल चोक्सीला संरक्षण कोण देत आहे? किरीट सोमय्याला संरक्षण कोण देत आहे? विक्रांत घोटाळा का दाबला गेला? भीमा पाटस सहकारी कारखाना 500 कोटीचं मनी लॉन्ड्रिंग कोण वाचवत आहे? गिरणा सहकारी साखर कारखान्याचे कोट्यवधी रुपये दादा भुसेंनी गोळा केले, कोण वाचवत आहे? ह्याच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी बोलावं।
देवेंद्रजींना पत्र लिहिलं आहे. देवेंद्रजी त्यांना उत्तर लिहायला सक्षम आहेत. संजय राऊतांच्या प्रत्येक आरोपाला सिरियसली घ्यायचं नसतं, त्यामुळे असं झालंही नसेल. आणि आता बातमी आहे, माजी मंत्री हसन मुश्रीफांच्या अडचणी वाढण्याची शक्यता असून मुश्रीफांचे निकटवर्तीय चंद्रकांत गायकवाडांना ईडीनं नोटीस बजावली आहे. चंद्रकांत गायकवाडांना उद्या ईडी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कथित साखर कारखाना घोटाळ्याप्रकरणी ईडी गायकवाडांची चौकशी करणार असून सोमवारी चंद्रकांत गायकवाड यांच्या पुण्यातील घर आणि कार्यालयात अनेक तास ईडीचं सर्च ऑपरेशन सुरू होतं. तर आंबेगाव तालुक्यामधील जावळे इथे श्री वेताळेश्वर महाराज आणि स्वयंभू महादेव यात्रा उत्सवानिमित्तानं बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं. यामध्ये मयूर हरिभाऊ डुकरे यांच्या गाड्यानं घाटाचा राजा हा किताब पटकावला आणि यात्रेत 200 बैलगाड्यांनी सहभाग घेतला होता. आणि या बातमीचा पुन्हा एकदा एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परततोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. आरटीई प्रवेशासंदर्भातील सोडत उद्या निघणारे यंदा राज्यातील 1 लाख जागांसाठी 3.5 लाखांहून अधिक अर्ज आलेत. मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक आणि ठाण्यात पालकांनी मोठ्या प्रमाणात अर्ज केलेत. रामनवमीच्या दिवशी झालेल्या हिंसाचाराचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये पोहोचलंय. हिंदू फ्रंट फॉर जस्टिसनं हिंसाचाराप्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली असून देशभरातील दंगलींच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. सोमवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी 583 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आणि 5 एप्रिलपर्यंत या अर्जांची छाननी होणार आहे. बुलढाण्यामध्ये 10 बाजार समित्या या समित्यांच्या निवडणुका लागल्या असून 180 जागांसाठी तब्बल 1752 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून 28 तारखेला मतदान होणार आहे. यवतमाळ जिल्ह्यात 15 बाजार समित्यातील 270 जागांसाठी तब्बल 1756 अर्ज दाखल झालेत. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिंदे गटासोबतच भाजपनं स्वतंत्र उमेदवारी अर्ज दाखल केलाय. दरम्यान अर्ज छाननीनंतर युती आणि आघाडी संदर्भात निर्णय होणार असल्याचं सांगितलं जात आहे. वाशिम जिल्ह्यातील 6ही कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी 28 एप्रिलला मतदान होणार आहे. एकूण 108 जागांसाठी तब्बल 784 उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत आणि या उमेदवारी अर्जांची 5 एप्रिलला छाननी होणार असून त्यानंतर या निवडणुकीच्या रिंगणात किती उमेदवार राहतात हे दिसून येईल. पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत 117 अर्ज दाखल झालेत. माजी आमदार प्रशांत परिचारिकांच्या विद्यमान सदस्यांना यावेळी संधी देण्यात आली नाही. त्यामुळे यावेळी सर्व उमेदवार नवीनच असणार आहेत. ठाण्यामध्ये शिवसेना महिला कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या एका महिला पदाधिकाऱ्याला मारहाण केल्याची घटना समोर आली. फेसबुक पोस्टवरून मारहाण करण्यात आल्याचं सांगितलं गेलंय. दहशत माजवण्याच्या उद्देशानं गावठी कट्टा कमरेला लावून फिरणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली आहे. भरत पवाराकडून देशी गावठी पिस्तुलासह 5 काडतुसा असा 35,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. गोंदियाच्या पांगडी केझारा या परिसरामध्ये वाहतूक पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आणि वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांकडून एकाच दिवशी 41,500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय. प्रेम प्रकरणातून झालेल्या वादात 2 तरुणांवरती चाकू हल्ला केल्याची घटना भंडाऱ्याच्या जवाहर नगर परिसरात घडली. या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झालाय, 1 जण गंभीर जखमी झालाय. हत्येनंतर दोन्ही मारेकऱ्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. अमरावतीच्या वाठोडा चांदस इथे शंकरपटाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या शंकरपटाला आमदार देवेंद्र भोयार यांनी उपस्थिती लावली. भोयार यांनी स्वतः शंकरपटाच्या मैदानात उतरून बैलगाडी हाकण्याचा आनंद लुटला. जुन्नरमधील आंबेगाव जवळ वेताळेश्वर महाराज आणि स्वयंभू महादेव यात्रा उत्सवानिमित्तानं बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं. यावेळी मयूर डुकरे यांच्या गाड्यानं घाटाचा राजा हा किताब पटकावला.
छत्रपती संभाजीनगरमध्ये महावीर जयंतीचा उत्साह पाहायला मिळाला आणि पैठण गेट ते शहागंज पर्यंत शोभायात्रा काढण्यात आली. यात अनेक जिवंत देखावे सादर करण्यात आले असून ढोल पथकही सहभागी झालं. महावीर जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या रॅलीत नागरिक पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं. जरी एकमेकांना त्यांनी आरोप केला असला, भगवान महावीराचा संदेश एवढा स्ट्रॉंग आहे की हे सगळे विसरून नेते आज या ठिकाणी आलेत. हे खूप दिलासादायक चित्र छत्रपती संभाजीनगरसाठी महत्वाचं आहे. तुम्ही म्हटलंय की भगवान महावीराचा एकतेचा शांततेचा संदेश, त्यामुळे तुम्ही एकत्रित आलात. मग हा संदेश काही वेळा तुम्ही का विसरून जाता सगळे राजकीय नेते? आमच्यातले काही राजकीय पुढारी आहेत, त्यांना फक्त राजकारण सुचतं. राजकारणाशिवाय रात्रंदिवस 24 तास फक्त राजकारण करतात. आम्ही राजकारणाच्या वेळेस राजकारण करतो आणि ज्यावेळेस शहराचा विकास असेल किंवा मानवतेचा प्रश्न असेल त्यावेळेस मानवतेसाठी मानव सेवेसाठी आम्ही काम करतो. भागवत कराडानं मित्र म्हटलं, याचं सुद्धा फार मोठं राजकारण केलं जाऊ शकतं. राजनैतिक मतभेद असू शकतात, पण असं नाही आहे की आम्ही शत्रू आहे. ते काय आहे, सगळ्या राजनैतिक पक्षांच्या वेगवेगळ्या आयडिओलॉजीज असतं, त्यांचे आपले पॉलिसीज असतं, त्याप्रमाणे आमचं काही मतभेद असू शकतं. पण असा अर्थ हे होत नाही की मी त्यांचे शत्रू आहे किंवा तो मला शत्रू समजतं. पॉलिटिकल डिफरन्सेस असायला पाहिजे. कधीच त्यांच्याबरोबर बसलो मी, उभं पण नाही राहिलो, बाजूला पण नाही. मी पुढे गेलो, मला जाऊ दे, यांच्या नदी कुठं लागायचं. ते काही बडबड करतात, तर अशा बडबड करणाऱ्या लोकांच्या नदी आम्ही काही नाही लागणार नाही. इम्तियाज जलील म्हटले माझे मित्र, भागवत कराड म्हटले, भागवत कराड आणि मित्र. ती दोघांची दोस्ती आहे. हो, दोघांची दोस्ती आणि दोघांच्या दोस्तीचं राजकारण या ठिकाणी दंगली झालेलं आहे. सगळ्या नेत्यांना मी सांगतो की त्यांनी सगळ्यांनी शांततेत सगळे सण साजरे पार पाडावे. राजकीय नेत्यांनीच महावीरांकडून संदेश घ्यावा व आचरणात आणावा. मुळात संदेश घेऊन चालत नाही, तर आचरणात आणावा अशी त्यांना सुद्धा विनंती. की तुम्ही शहरामध्ये शांतता ठेवा, एक दुसऱ्याशी मैत्री ठेवा, प्रेम ठेवा आणि हे जर केलं तर तुमची स्वतःची प्रगती होईल. मला खात्री आहे की या शहरातील नेते मंडळी सुजाण आहेत, ते सुद्धा निश्चितपणे भगवान महावीरांचं जी आचरण आहे ते आचरणात आणतील. सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजी. धन्यवाद. तेव्हा आज पैठणमध्ये हा सगळा उत्साह पाहायला मिळतोय. महावीर जयंतीनिमित्त या पूर्ण शोभायात्रेमध्ये सगळे नागरिक या ठिकाणी सहभागी झालेले आहेत आणि हा उत्साह पैठणमध्ये पाहायला मिळतोय. या सगळ्या घडामोडींसह या बुलेटिनमध्ये खरं तर वेळ झाली इथेच थांबण्याची, पण ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी तुम्ही लॉग इन करायला विसरू नका. news18lokmat.com वरती आमच्या फेसबुक आणि ट्विटर पेजला देखील भेट द्या. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थोड्याच वेळात महत्त्वाच्या घडामोडींसह आपण टॉप 18 बुलेटिन देखील पाहणार आहोत. आता बघूया टॉप 18 बुलेटिन.